हेची कल्पावे तरी जाणीजे, परी कल्पिते कैचे आणीजे, तरी नेणो काय गाजे तिये ठाई. याची कल्पना केली तर अनाहत नादाचे स्वरूप जाणले जाते. कारण या अवस्थेत कल्पना करणारे मन तरी कोठून आणावे? अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते हे योगी पुरुषाशिवाय इतरांना कळत नाही. विसरोनी गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना, तव वाचा आथी गगना, म्हणवुनी घुमे. हे अर्जुना, एक गोष्ट सांगावयाची राहून गेली. जोपर्यंत हृदय आकाशातील प्राणाचा नाश होत नाही तोपर्यंत नाद असतो, म्हणून तो आकाशात घुमत असतो. तया अनाहताचेनी मेघे, आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानींचे बेगे सहज फिटे. त्या अनाहत रूपी मेघ गर्जनेने हृदय आकाश दुमदुमू लागते. तेव्हा ते ब्रह्मस्थानाचे द्वार सहजच उघडले जाते. आईके कमळ गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्ये आधातुरे, करुणी असिजे. अर्जुना ऐक, त्या ठिकाणी कमळ गर्भाच्या आकाराचे जे दुसरे महदाकाश आहे, ज्या ठिकाणी जीव चैतन्य सुखासाठी अतृप्त होऊन राहिलेले असते, तया हृदयाच्या परीवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. त्या हृदयाच्या गुप्तस्थानी म्हणजे हृदयाकाशाच्या वर असलेल्या ब्रह्मरंध्रात कुंडलिनी परमेश्वरीने जीव चैतन्याला तेजाची शिदोरी अर्पण केलेली असते.